हे बघा, तर मित्रांनो आत्ता आपण करंजाला आहोत आणि रेवसवरून ही फेरीबोट आलेली आहे आणि ही फेरीबोट किती पूर्ण भरून आलेली आहे हे आता आपण बघतोय. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर लोक या फेरीबोटनी प्रवास करत असतात हे आता आपण माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही. पूर्ण बोट ही पूर्ण भरून आलेली आहे. आता हे बघ, अशी ही फेरीबोट दिवसभर कंटिन्यू चालू असते. आता सध्या ओटी आहे तरी या जेटीवर ही बोट लागलेली आहे आणि प्रवाशांची संख्या आपण बघू शकताय. मोठ्या प्रमाणावर प्रवासी रोज या फेरीबोटींनी प्रवास करत असतात. मित्रांनो, करंजा जेटीवरून सनसेट पाहण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात हे आता आपण बघतोय. तुम्ही आता बघताय मोठ्या प्रमाणावर हे पर्यटक हे सनसेट पाहण्यासाठी करंजा जेटीवर येत असतात संध्याकाळच्या वेळी. आणि आता पूर्ण जेटी ही पर्यटकांनी भरलेली आहे आणि आता तुम्ही बघताय सर्व पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी. कारण येथील सनसेट एवढा सुंदर असतो ना, खूप सुंदर असतो. आणि आता तुम्हाला या ठिकाणी करंजा जेटीवर जी अलिबाग म्हणजे करंजा रेवस ते करंजा जी रोरो ची फेरीबोट चालते. आता फेरीबोट आलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो फेरीबोट. बघा, हे बघा, अलिबागवरून ही रेवसवरून ही फेरीबोट आलेली आहे आणि पूर्ण भरलेली आहे. हे बघा, कारण मित्रांनो हल्ली बोटीचा प्रवास हा खूप म्हणजे प्रत्येकाला एक सुखद अनुभव या बोटीच्या प्रवासातून मिळत असतो. त्याच्यामुळे शक्यतो लोक बोटीचा किंवा समुद्राचा प्रवास करायला सर्वांना आवडतं. कारण प्रवासाबरोबर आपलं थोडं पर्यटन आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आपल्याला या बोटीतून घेता येतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्याचा वापर न करता अशा फेरीबोटचा वापर करत असतात. आणि ही फेरीबोट म्हणजे आपल्या या कोकणचं खरं वैभव आहे. तर फेरीबोटीचा प्रवास हा खरंच एक वेगळा अनुभव या प्रवासातून आपल्याला मिळतो. आणि आपण हे पर्यटक बघू शकता किंवा प्रवासी बघू शकता किती मोठ्या प्रमाणावर प्रवासी या बोटीने अलिबाग ते उरण असा प्रवास हा दिवसभर चालू असतो यांचा. आणि याच्या साईडला आपण हे सनसेट बघू शकताय. करंजावरून सनसेट पाहण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. आता थोडं वातावरण धुक्याचं आहे आणि त्याच्या पलीकडे आपण बघताय तो अलिबाग ते करंजा ते रेवस या ब्रिजचं काम आणि या सनसेट. आता धुक्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला सनसेट एवढा क्लिअर दिसत नाही, तरी इथलं वातावरण आणि इथलं सौंदर्य हे आपल्या मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. आणि ही जी आता आपण ज्या जेटीवर उभं आहोत ही रोरो सेवेसाठी ही जेटी बांधण्यात आलेली. परंतु काही कारणास्तव म्हणजे अलिबाग साईडनी या रोरो सेवेचा जो ब्रिज होता त्याचं काम
वेळेत झालं नाही, त्याच्यामुळे हा ब्रिज एकदम मस्त चांगला झालेला आहे. आणि याचा वापर आपल्या पर्यटकांना मोठ्या आपण संध्याकाळी बघू शकता मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटक या ब्रिजवर येत असतात. म्हणजे ही एक फायद्याची गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे रोरो सवेचा हा ब्रिज. आणि संख्या बघू शकतो आपण, म्हणजे आपण जिकडं नजर मारू तिकडं आपल्याला फक्त निसर्ग आणि फक्त निसर्ग. तर आता आपण या बोटीमध्ये या बाईक बघू शकता. हे बघा, मोठ्या प्रमाणावर बायकर हे आपली बोट या फेरीबोटी मार्गे प्रवास, अलिबाग ते उरण असा प्रवास, हा डेली रुटीनचा प्रवास हा करत असतात. आणि इथं आपल्या रील्सचे शूटिंग किंवा मोठ्या प्रमाणावर लोक शूटिंगसाठी देखील या बंदराचा वापर हा करत असतात. आता या ठिकाणी हे बघा शूटिंगसाठी बरेच जण आलेले. तर करंजा जेटीचं लोकेशन एवढं सुंदर आहे ना, तर या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी दूरवरून अशी लोक किंवा पर्यटक येत असतात. तर आता मित्रांनो, ही करंजा ते रेवस फेरीबोट आता करंजावरून रेवसला जायला निघाली. आणि किती सुंदर लोकेशन आहे मित्रांनो, हे बघा. आता टर्न मारते बोट. तर ही बोट मित्रांनो निघाली रेवसला जायला. आणि आता सनसेट पण झालेला आहे. तर आता मित्रांनो आपण पण आता हे बघा, सर्व प्रवासी आता सनसेट झाल्यामुळे सर्वजण आपल्या घराकडे जायला निघाले आहेत. मोठमोठी जाळं अशी साईडला लावलेली आहेत बघा. तर मित्रांनो, करंजा जेटीवर
संध्याकाळचं सनसेट पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे जमत असतात आणि आता आपण संध्याकाळ झाली आहे तर आपण पण आपल्या घरी जायला निघालेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग करंजा जेटीवरचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असला तर नक्की लाईक करा.